मकर राशी. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या सर्वांच्या राशी स्वामी आई या आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय माहिती देणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. कारण 10 मार्च नंतर ग्रहांच्या स्थितीत होणारे काही सूक्ष्म पण प्रभावशाली बदल तुमच्या जीवनात मोठा प्रभाव निर्माण करू शकतात. अनेक वेळा आपल्या आयुष्यात काही घटना अशा घडतात की त्यामागे नियतीचा एखादा अदृश्य संकेत असतो आणि ज्योतिषशास्त्र हे त्या संकेतांचा अर्थ समजून घेण्याचा एक प्राचीन मार्ग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रहांची चाल, त्यांचे योग आणि त्यांची दृष्टी बदलते तेव्हा त्या ऊर्जेचा परिणाम थेट मानवी जीवनावर पडतो. काही वेळा हा परिणाम आपल्याला नवीन संधी देतो, काही वेळा जीवनातील अडचणी दूर करण्याची दिशा दाखवतो, तर काही वेळा आपल्या विचारांमध्ये, आपल्या निर्णयांमध्ये मोठे परिवर्तन घडवतो. 10 मार्च नंतर सुरू होणारा हा काळ अनेकांसाठी आयुष्यातील एका नवीन टप्प्याची सुरुवात ठरू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की पहा. या काळात अनेक लोकांना त्यांच्या आयुष्यात अचानक बदल जाणवू शकतात. काही लोकांना आर्थिक बाबतीत नवीन दिशा मिळू शकते, तर काहींना करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात, तर काहींना वैयक्तिक आयुष्यातील काही जुने प्रश्न सुटण्याचे संकेत मिळू शकतात. त्यामुळे हा काळ फक्त योगायोग नसून नियतीने दिलेली एक संधी म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 10 मार्च नंतर सुरू होणारा हा काळ तुमच्या जीवनावर कसा परिणाम करू शकतो, कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे आणि या काळाचा सकारात्मक उपयोग करून आपल्या आयुष्यात प्रगतीची दारे कशी उघडता येतील ते. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात काही विशिष्ट काळ असे येतात जेव्हा ग्रहांची ऊर्जा आणि कालचक्राची दिशा अचानक बदलू लागते. त्या बदलांचा परिणाम आपल्या विचारांवर, निर्णयांवर आणि जीवनाच्या प्रवाहावर हळूहळू दिसू लागतो. अनेक वेळा आपण प्रयत्न करत राहतो, मेहनत करत राहतो, पण अपेक्षित परिणाम काही दिसत नाहीत. मात्र कालांतराने असा एक टप्पा येतो जेव्हा परिस्थिती बदलू लागते आणि थांबलेली कामे पुन्हा गती घेऊ लागतात. येणाऱ्या काळात देखील अशीच एक ऊर्जा सक्रिय होत असल्याचे संकेत ज्योतिष अभ्यासातून दिसून येतात. जीवनात कधीकधी नियती शांतपणे आपले कार्य करत असते आणि योग्य वेळ येताच काही मोठे बदल घडवते. म्हणूनच येणाऱ्या काळाकडे आपण भीतीने नव्हे तर जागरूकतेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अनेक वेळा परिवर्तनाची सुरुवात ही आपल्या अपेक्षेपेक्षा शांतपणे होते. जर तुम्ही यावरती तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय, माझ्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे असे नक्की टाईप करा. ज्योतिषशास्त्र सांगते की ग्रहांची चाल आणि त्यांचे परस्पर संबंध आपल्या जीवनातील घटनांवर सूक्ष्म परिणाम करतात. हे परिणाम कधी तात्काळ दिसतात तर कधी थोड्या कालावधीनंतर स्पष्ट होतात. जेव्हा ग्रहांची स्थिती बदलते तेव्हा जीवनातील काही क्षेत्रांमध्ये नवीन हालचाल सुरू होते. काही लोकांच्या जीवनात नवीन संधी येऊ शकतात, तर काहींना जुन्या अडचणींमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो. अनेक वेळा आपण अनुभवतो की एक काळ असा असतो जेव्हा सर्व काही स्थिर वाटते आणि पुढे काही घडत नाही. पण ज्योतिषशास्त्रानुसार असा काळ ही पुढील बदलांची तयारी असते हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच जेव्हा परिवर्तनाचा काळ सुरू होतो तेव्हा अनेक नवीन शक्यता घेऊन येतो हे मात्र निश्चित. जीवनातील बदल नेहमीच मोठ्या आवाजात होत नाहीत. अनेक वेळा ते शांतपणे सुरू होतात आणि हळूहळू आपल्या जीवनात नवे मार्ग उघडतात. काही लोकांना अचानक एखादी संधी मिळते, काहींना एखादा नवीन विचार सुचतो आणि काहींना आपल्या आयुष्याचा मार्ग बदलण्याची प्रेरणा मिळते. नियतीचा खेळ नेहमीच गूढ असतो. काही वेळा आपण ज्या गोष्टीला अडथळा समजतो तीच गोष्ट पुढे जाऊन आपल्यासाठी संधी ठरते. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तर धैर्य आणि संयम ठेवणे आवश्यक आहे. कारण अनेक वेळा जीवनातील मोठे बदल हे आपल्या अंतर्गत शक्तीला जागृत करण्यासाठीच घडत असतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर प्रत्येक बदलामागे एक शिकवण असते. जीवन आपल्याला सतत काहीतरी शिकवत असते. कधी ते अनुभवांच्या माध्यमातून शिकवते तर कधी परिस्थितीच्या माध्यमातून. जेव्हा आपण त्या अनुभवांना सकारात्मकतेने स्वीकारतो तेव्हा आपण अधिक मजबूत आणि समजूतदार बनतो. म्हणूनच येणाऱ्या काळात जर काही नवीन परिस्थिती निर्माण झाली तर त्याकडे शिकण्याची संधी म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. या काळात मनाची स्थिरता खूप महत्त्वाची ठरणार आहे. अनेक वेळा बाह्य परिस्थिती बदलली की मनात अस्थिरता निर्माण होऊ शकते, पण जर मन शांत ठेवले तर कोणत्याही परिस्थितीचा योग्य विचार करता येतो. ध्यान, प्रार्थना किंवा सकारात्मक विचारांची सवय मनाला स्थिर ठेवण्यास मदत करते. मन शांत असेल तर निर्णय देखील योग्य घेतले जातात.
जीवनात काही वेळा असे क्षण येतात जेव्हा आपण त्या क्षमतेची खरी ओळख करून घेतो. तेव्हा आव्हाने समोर येतात, तेव्हा आपल्या आत लपलेली शक्ती ही जागृत होते. त्यामुळे येणाऱ्या काळात जर काही नवीन जबाबदाऱ्या किंवा संधी समोर आल्या तर त्यांना आत्मविश्वासाने स्वीकारणे आवश्यक आहे. कारण अशा संधी आपल्या भविष्याचा मार्ग बदलू शकतात. काम आणि करिअरच्या क्षेत्रात देखील काही हालचाली दिसू शकतात. काही लोकांना नवीन संधी मिळू शकतात तर काहींना जुन्या प्रयत्नांचे फळ मिळू शकते. अनेक वेळा मेहनतीचे परिणाम त्वरित दिसत नाहीत, पण योग्य काळ आला की त्यांचे फलित मिळू लागते. म्हणूनच सातत्याने प्रयत्न करत राहणे खूप महत्त्वाचे आहे. नातेसंबंधांच्या बाबतीत देखील काही सकारात्मक बदल घडू शकतात. काही गैरसमज दूर होऊ शकतात आणि संवादातून नवीन विश्वास निर्माण होऊ शकतो. जीवनातील नाती हे आपल्या आनंदाचे मोठे आधार असतात. त्यामुळे या काळात संयम आणि समजूतदारपणा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत देखील संतुलन राखणे गरजेचे आहे. कामाचा ताण, चिंता किंवा अस्थिरता यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नियमित विश्रांती, योग्य आहार आणि सकारात्मक विचार यावर भर देणे आवश्यक आहे. निरोगी शरीर आणि शांत मन हेच यशाचे खरे आधार आहेत. या काळात काही जुनी स्वप्ने पुन्हा जागृत होऊ शकतात. जे काम आपण अनेक कारणांमुळे पुढे ढकलले होते ते पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. जीवन नेहमी आपल्याला दुसरी संधी देते. फक्त त्या संधीला ओळखणे आणि योग्य वेळी निर्णय घेणे हे आवश्यक असते. आत्मविश्वास हीच यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतेही आव्हान पार करता येते. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अद्भुत शक्ती असते जी योग्य वेळी जागृत होते. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे. कधी कधी नियती आपल्याला वेगळ्या मार्गावर नेते. सुरुवातीला तो मार्ग जरा आपल्याला कठीण वाटू शकतो, पण पुढे जाऊन तोच मार्ग हा योग्य ठरतो. म्हणून परिस्थिती कशीही असली तरी आशा सोडू नये, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाशाचा क्षण हा येतोच. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय मी सहमत आहे असे नक्की टाईप करा. शास्त्र आपल्याला केवळ संकेत देते, ते आपल्या जीवनाचा मार्ग निश्चित करत नाही. अंतिम निर्णय नेहमी आपल्या कर्मावरती अवलंबून असतो. जर आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर अनेक गोष्टी आपल्या बाजूने घडू शकतात. जीवनात संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. काम, कुटुंब, आरोग्य आणि आत्मिक शांतता या सर्व गोष्टींमध्ये संतुलन ठेवले तर जीवन अधिक आनंदी आणि समृद्ध बनते. त्यामुळे येणाऱ्या काळात स्वतःसाठी थोडा वेळ काढणे देखील महत्त्वाचे आहे. एकूणच पाहिले तर हा काळ काही लोकांसाठी परिवर्तनाचा टप्पा ठरू शकतो. काहींसाठी हा काळ नवीन सुरुवातीचा देखील असू शकतो, तर काहींसाठी आत्मपरीक्षणाचा, नियतीचा खेळ गूढ असला तरी धैर्य, श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांच्या मदतीने कोणताही बदल आपल्या जीवनासाठी लाभदायक बनवता येतो. त्यामुळे येणाऱ्या काळाचे स्वागत आत्मविश्वासाने करा आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करा. तर मकर राशीच्या जातकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र आपल्याला भविष्य निश्चित करून देत नाही, परंतु ते आपल्या आयुष्यात येणाऱ्या शक्यतांची दिशा दाखवते. ग्रहांची चाल आपल्याला संकेत देते की कोणत्या काळात आपण अधिक सजग राहावे आणि कोणत्या काळात मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करावा. 10 मार्च नंतर सुरू होणारा हा काळ अनेकांसाठी आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. जर आपण सकारात्मक विचार ठेवले, मेहनत आणि संयम यांचा आधार घेतला आणि नियतीने दिलेल्या संकेतांना योग्य प्रकारे समजून घेतले तर हा काळ आपल्या आयुष्यात नवे यश, नवी प्रेरणा आणि नवी प्रगती घेऊन येऊ शकतो. प्रत्येक बदल हा काहीतरी नवीन शिकण्यासाठीच येत असतो आणि त्या बदलाला सकारात्मक दृष्टीकोनाने स्वीकारणे हीच खरी प्रगती असते. जर तुम्हाला अशीच आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की चालू करा, कारण या चॅनलवर आम्ही नियमितपणे ग्रह, राशी आणि जीवनाशी संबंधित प्रेरणादायी माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहो हीच प्रार्थना. धन्यवाद. तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.